सकाळी सकाळीच पावसाने बघा मस्त हजेरी लावलेली आहे. तर आज आहे श्रावण पौर्णिमा. मस्त पनीरची रेसिपी शेअर करते तुमच्यावर. सर्वात आधी तर पनीर इकडे फ्राय करून घेतलं मी. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 टोमॅटो घेतलेत कट करून, 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर थोडंसं लसूण, थोडं आलं आणि 5-6 काजू भिजत घातलेले गरम पाण्यात. याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. आणि आता इकडे कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेत. चक्रीफूल, तेजपत्ता, 2-3 लवंग, 2 हिरवी वेलची आणि थोडेसे जिरे आणि 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत आणि त्याला छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचं आहे. कांदा लवकर परतण्यासाठी त्यात मीठ ॲड केलेलं आहे मी. कांदा छान आपला ब्राऊन कलर झाला आहे कांद्याचा. तर ही टोमॅटोची आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती ॲड करूया आपण आता. आणि ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झालं. त्यामध्ये हळद टाकली आहे आणि साठवणीतला जो घरगुती मसाला आहे तो टाकत आहे मी. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला असं टाकू शकता. त्यालासुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इथे ओले वाटाणे टाकलेले आहेत मी. त्यालासुद्धा छान व्यवस्थित मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे थोडंसं 1-2 मिनटं. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. मिक्सरचं जे भांडं आहे तेच थोडंसं धुवून मी पाणी ॲड करणार आहे. खूप जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे आपल्याला. तर इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली ना की पनीर ॲड करणार आहोत त्यामध्ये. खूप छान असा पाऊस चालू आहे बाहेर आणि मस्त आपल्या ग्रेव्हीला आता बॉईल आलेला आहे. तर आपण फ्राय केलेलं पनीर त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मस्त छान 1-2 मिनटं फास्ट ठेवायचा गॅस आणि नंतर मीडियम गॅसवर याला 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसला खूप हवा लागत आहे कारण की पाऊस दाखवण्यासाठी दरवाजा ओपन केलेला गॅलरीचा. तर आता जी पनीरची कढई दुसऱ्या गॅसवर ठेवली आहे आणि तडका पॅन घेणार आहोत आपण एक. त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत मी अशा पद्धतीने. ते आपल्याला थोडेसे याच्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर. छान त्याला थोडंसं ना म्हणजे थोडंसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला अर्धे कच्चेच ठेवायचे आहे ते. फक्त त्याला असे थोडे थोडे डाग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं छान बटरवर. आणि तोपर्यंत आपल्या इकडं पनीरसुद्धा होत आलेलं आहे. तर हे जे आहे बटरमध्ये परतलेले कांदा आणि शिमला मिरची तुकडे ते आता आपण पनीरमध्ये ॲड करून घेणार आहोत. तर पनीर बघा मस्त दिसतं एकदम टेम्पटिंग. आता हे ॲड करूया आपण कांदा आणि शिमला मिरची पनीरमध्ये. गॅस बंद केला आहे मी. तर मस्त असं पनीर रेडी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काजूसुद्धा टाकलेले ना, त्यामुळे आणखीन थोड्या वेळातच ते आणखीन थोडीशी दाटसर होईल ग्रेव्ही. तर इकडे मस्त असा पनीर मसाला बनवून रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. तुम्ही हवं तर कस्तुरी मेथी घालू शकता, फ्रेश क्रीम घालू शकता. बटर तर आपण ऑलरेडी घातलेलंच आहे, म्हणजे पनीर आणि कांदा परतला आहे त्यामुळे बटर टाकलेलं आहे. आणि इथे मस्त अशा टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्या बनवत आहे मी. तर अशा मोठ्या साईजच्याच बनवते, म्हणजे 2-3 खाल्ले तरी बस होतात. खूप छोट्या मी फार क्वचितच बनवते. मला वाटतं वैशाखी पौर्णिमेला मी बनवलेला, त्यानंतर आज बनवत आहे. तर इकडे छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि बाहेर बघा, अरे आत्ता पाऊस होता, आत्ता ऊन पडले. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. टिफिन बनवायचा होता तेव्हा सुरू केलं. तर आज श्रावण पौर्णिमा म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूया. तर आज मिनी ब्लॉग शेअर करणार आहे आजच्या दिवसाचा तुमच्याबरोबर. तर आजच अपलोड कसा होईल हा व्हिडिओ हा प्रयत्न राहील माझा. तर तो आज आम्ही दुपारपर्यंत तरी मॅक्झिमम लवकरात लवकर एडिट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणूनच छोटा ठेवलेला आहे व्हिडिओ. अगदी शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ह्याचा लॉंग व्हिडिओ ऑलरेडी बुधवारी चॅनलवर टाकलेला आहे श्रावण पौर्णिमेचा. तुम्हाला हवं तर तो जाऊन बघू शकता. तर आज आहे श्रावण पौर्णिमा, म्हणजेच रक्षासुत्तम दिवस आहे. आणि ह्या दिवशी प्रथम धम्म संगीती झाली होती. तर तुम्हा सर्वांना श्रावण पौर्णिमेच्या आणि धम्म संगीती दिवसाच्या खूप 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 साऱ्या मंगलमय शुभेच्छा. तर तुम्ही बघितलंच की मी तुमच्याबरोबर शेअर केलं की पनीर बनवलेलं आणि पुरी बनवलेली. सकाळी थोडंसं सगळं मॅनेज करायला थोडंसं लेटच झालं मला, त्यामुळे खीर मग मी कॅन्सल केली. टिफिनला द्यायची होती खीर, पण खीर बनवून झाली नाही. तर खीर मी आत्ता बनवत आहे. तर आत्ता ही क्लिप आहे, थोडंसं लेट शूट करते मी. बाकीचं पनीर आणि ते मी सकाळी शूट केलेलं. तर चला आता मी खीर तुमच्याबरोबर म्हणजे अगदी शॉर्टकटमध्ये शेअर करते,
कसं आहे ना, म्हणजे सकाळीच मी शेअर केली असती खिरीची रेसिपी सुद्धा. पण ना दूध मी सकाळी मागवलं आणि ते गरम सुद्धा केलेलं नव्हतं. आणि खिरीसाठी जर दूध हवंय तर ते आरामात गरम करायला हवंय. त्यामुळे मी ना म्हटलं नंतर बनवूया आता खीर. आणि संध्याकाळी सुद्धा मला वेळ नाही, आजचा दिवस खूप बिझी असणार आहे. त्यामुळे आता बनवून घेते खीर नाश्ता वगैरे झाल्यानंतर. म्हणजे मी तर डायरेक्टली जेवणच करणार आहे. तसं तर आज मी उपवास ठेवणार होती, पण आजचा दिवस खूप बिझी असणार आहे आणि अजिबातच मॅनेज होणार नव्हतं. त्यामुळे म्हणजे आषाढ पौर्णिमेला मी ठेवलेलं, वर्षा जेव्हा सुरुवात होती तेव्हा उपवास ठेवलेलं. श्रावण पौर्णिमा सुद्धा ठेवायची होती, पण शक्य नाहीये मला उपवास ठेवणं. पण जेवढं शक्य आहे अष्टशिला मधले किती शिल पालन करता येतील तेवढे मी करणार आहे फॉलो. त्यामुळे मी आता थोडंसं 12-12:30ला जेवण करून घेणार आहे आणि नंतरचं मग माझं शेड्यूल कसं असणार आहे त्याच्यावर ठरवेल. गरम करून झालेलं आहे. कसं चाळी न येता गरम करून केलं ना तर मग छान असं टेक्स्चर येतं खिरीचं. आणि इकडे पुरी तळलेलं हे तेल आहे. मुद्दाम मी अशी छोटी कढई यूज करते म्हणजे जास्त तेल वाया जात नाही. आणि आता खीर बनवून घेऊया आपण. कसं आहे की वेळ सुद्धा कमी आहे माझ्याकडे आणि मी म्हणजे स्वतः शूट करते आणि मोठं स्टँड पण लावायला आता वेळ नाहीये, वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे मी म्हणजे मोबाईलवर थोडे छोटे क्लिप तुमच्यावर शेअर करत आहे. शॉर्टकटमध्ये खीरची रेसिपी शेअर करते. इकडे ना टोपामध्ये अगोदर तूप घातलं. तुपावरनं जे तांदूळ धुवून आणि मिक्सरमधनं काढून घेतलेले ना ते छान परतून घेतले. त्याला हलका कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि आता तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स छान एकत्र ड्राय आणि त्याचा कलर सुंदर येईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्यात बॉईल केलेलं दूध ॲड करूया आपण. तर आता दूध ॲड केलेलं आहे. आत्ता तुम्हाला जर टेक्स्चर पातळ वाटत असेल ना, नंतर छान ती दाटसर होते शिजल्यानंतर. आणि इथे पनीर बघा, पनीरसुद्धा दाटसर झालेलं आहे. टिफिन वगैरे भरून नंतर हे घेतलेलं आहे मी ही क्लिप. आणि तांदूळ शिजत आल्यानंतर आपल्याला साखर ॲड करायची याच्यामध्ये. तर तांदूळ शिजवून घेऊया आपण. बाल्कनीमध्ये आली मी. तर बाल्कनीमध्ये बसली आहे मी. त्यांना फेस दिसत नाही म्हणून त्यामुळे पडदा टाकला आहे. आजच्या दिवशी प्रथम धम्मसंगीती झाली होती. तर 500 अरंत भिक्खूंनी मिळून ही धम्मसंगीती केलेली. आणि त्या धम्मसंगीतीचे ना नियम खूप कडक होते. महाकश्यप जे भिक्खू आहेत त्यावेळेचे सर्वात काय बोलतात सिनियर जे भिक्खू होते महाकश्यप, त्यांनी हा डिसिजन घेतला की पुढे जाऊन बुद्धांची जी वाणी आहे, बुद्धांची जे सुत्ता आहेत त्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी ॲड होऊ शकतात. ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी ही महासंगती करण्याचा निर्णय घेतला होता. आणि नंतर मग त्यांनी हा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ही महासंगती केली. आणि त्याच्यामध्ये आनंद भिक्खूंचं नाव होतं, कारण की सगळ्यात जास्त बुद्धांचे उपदेश जे आहे ना आनंद भिक्खूंनी ऐकलेले होते. आणि त्यांचं नाव जरी असलं ना त्या धम्मसंगीतीमध्ये, तरी अरंत झाल्याशिवाय ना त्यांना त्या धम्मसंगीतीमध्ये एंट्री नव्हती. आणि त्यामुळेच श्रावण पौर्णिमेच्या आदल्या रात्री आनंद भिक्खू जे आहेत ते म्हणजे साधना करायला बसले हाच विचार घेऊन मनामध्ये. आणि त्याच रात्री ते अरंत झाले. मग अशा प्रकारे आपल्याला त्रिपिटक भेटलं. तर अशी ही आज आपली श्रावण पौर्णिमा. तर कुठलंही कर्मकांड न करता जास्तीत जास्त शिलांचं पालन करून दान पुण्य करून आपण ही श्रावण पौर्णिमा साजरी केली पाहिजे. तर एवढाच उद्देश आहे माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा. तर आपण ही श्रावण पौर्णिमा जसं महाकश्यप भिक्षू त्यावेळेला त्यांना धोका लक्षात आलेला आणि त्यांनी ती धम्मसंगीती ज्या उद्देशाने केली, तर तो शुद्ध उद्देश आहे त्यांचा. तर आपलीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपणही ह्या गोष्टींमध्ये काही कर्मकांड ॲड न करता मूळ स्वरूपातले जे उपदेश आहेत बुद्धांचं त्याचं पालन करूया. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्रावण पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खिरीमध्ये मी आता साखर ॲड करून आलेली आहे. तर आणखीन 2-3 मिनटं ठेवलेली आहे. खीर 2-3 मिनटात रेडी होईल आपली खीर. एकदा तुम्हाला दाखवते आणि नंतर व्हिडिओ रेडी करूया आपण. तर मी आता बाल्कनीत बसलेली आहे. खूप छान असा वारा सुटलेला आहे. तर तुम्हाला तुमच्याबरोबर ना मी हे शेअर करते. मी इथे ना बटाट्याचे रोप लावलेले आहेत कुंडीमध्ये. तर ते तुमच्याबरोबर शेअर करते मी. बघूया. आणि असं बोलतात की 3 महिन्यानंतर येतात बटाटे. तर मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. तर 3 महिन्यानंतर जर खरंच बटाटे आले ना तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन मी. आणि कुंडी बघा एवढी डीप आहे, तुम्ही बघू शकता. तर बघूया आता आपण याच्यामध्ये बटाटा येतात का.
सकाळी किती पाऊस पडत होता बघा, आणि आता थोड्या वेळापूर्वी ऊन होतं, आता ऊन गेलेलं आहे. हे बघा, हे ना मी बटाटे लावलेत, फर्स्ट टाइम लावलेत मी, आणि एवढे छान ग्रो झालेत ना. 8 दिवस झाले त्याला लावून, म्हणजे 10 दिवस झाले. 10 दिवसापूर्वी लावलेले, आणि 10 दिवसात बघा किती छान ग्रो झाले, मस्त एकदम. आणि इकडे जरा ओपन झाला बटाटा, पाणी टाकताना त्याच्यावरची माती निघून गेली, थोडी माती आणून ह्याच्यावर टाकायला लागेल. पण तरीसुद्धा ग्रो झाला आहे बघितला. आणि इकडे ना लसूण लावलेला मी, ह्याला 8 दिवस झाले असतील. बटाट्याच्या नंतर 2 दिवसांनी लावलेलं मी. आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये पुदिना लावलेला, पण ना पुदिना चिमण्या ना येऊच देत नाहीत. त्याच्या आधी ना कुंडी भरली होती पूर्ण पुदिन्याने. बघूया आता येत आहेत का कशा. पण हे लसूण पण खूप छान आलं आहे चटणी वगैरे करायला. मी आता किचनमध्ये आली आहे, तर बघू आता खिरीचं काय स्टेटस आहे ते तुमच्यावर शेअर करते. तर हे बघा, मस्त छान अशी घट्टसर दाटसर खीर झालेली आहे. आणि जसं थोडीशी ती आळेल ना, म्हणजे थंड होईल ना, तशी अजून घट्ट होत जाईल ती. खारीक थोड्या मोठ्या राहिला माझ्याकडनं. आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करूया जायफळ आणि वेलचीची पूड. गॅस आधी बंद करून घेते मी. पूड मी आधीच करून ठेवलेली, जायफळ वेलची. थोड्याशा केसर काड्या ॲड केल्या आहेत मी, विसरली होती दुधात भिजत घालायला. तर असं आत्ता खाणार नाही आहे, तर हळूहळू ही कलर त्याचा ॲड होईल. तर चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला खिरीची रेसिपी हवी असेल ना, तर ती चॅनल ऑलरेडी आहे, तांदळाच्या खिरीची रेसिपी अगदी योग्य प्रमाणात मी शेअर केलेली आहे. तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा देईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.